Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. रडारडी पडापडी करता ज्यांचे उभा आयुष्य पक्ष फोडण्यात, निस्त पक्ष फोडण्यात नाही घर फोडण्यात सुद्धा गेलं। मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटतं? आणि आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही, मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं, क्षीरसागरांचं घर फोडलं। महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिले ते सांगा ना। मग आता बारामतीचं घर फुटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे? काहीच वाटून घेऊ नये। राजकारणामध्ये नवीन पायंडा पडून देऊ नका। काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त असं सध्याचा जमाना यायला लागलाय। कोविडचा काळ जर म्हणलं तर मी नम्रपणे सांगतो, आमच्या इकडं 13 हॉस्पिटल आणि जवळपास 34 कोविड सेंटर आम्ही चालवली। परंतु ही चालवत असताना 1 मिनिटही आम्हाला सवड मिळाली नाही की त्याची रील करावी, त्याचं फेसबुक करावं, त्याचं व्हॉट्सअप करावं। परंतु आजकालचा जमाना असा झालाय आणि त्या कालावधीत मला वाटतं सुजय दादांनी खूप चांगलं काम केलं। देशाच्या पातळीवरती जाऊन पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लागणारी औषधं, लागणारं साहित्य आणि इंजेक्शन्स या ठिकाणी आणली। आजही प्रत्येक गावातला 50, 25, 20 पेशंट हा त्या ठिकाणी तिथे जातो आणि उपचार घेऊन परत येतो। परंतु त्यावेळेस ज्यांचं सरकार होतं कोविडच्या कालावधीत ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं। आमचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षात होते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात, प्रत्येक तालुक्याला, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडे त्यावेळेस व्हिजिट जर कोणी केल्या असतील तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या। तत्कालच्या सरकारने कधी केल्या सांगा ना? फक्त 4-8 दिवसाला, 2 दिवसाला माझे कुटुंब माझी जबाबदारी, म्हणजे तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी, एवढाच कार्यक्रम त्या कालावधीतल्या सरकारने केला। आणि दुसऱ्याला दोष देत आहेत, हे पक्ष फोडला, अमुक केला, तमुक केला। परंतु याची सुरुवात या राज्यामध्ये कोणी केली? याची सुरुवात शिवसेनेने केली। महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली होती। मागच्या वेळेस एकत्रित पक्ष 2 कोणते लढले? शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले। परंतु नंतर मात्र आम्हाला एकट्यालाच आरडानात सोडून, दुपाराच आमचा अंधार करून शिवसेना हळूच निघून गेली आणि पंजा आणि घड्याळाबरोबर यांनी संसार थाटला। सरळ म्हणजे सोयरीक आमच्या बरोबर, जमवली सोयरीक आमच्या बरोबर, सुपारी आमच्या बरोबर, रिंग सेरेमनी आमच्या बरोबर, लग्न आमच्या बरोबर। आणि नेमकं ज्या वेळेस मंगळसूत्र घालायचं, सप्तपदी फिरवायची, त्या टायमाला मात्र आमची शिवसेना गायब झाली। याच्यावरती कोणी बोलनाच, धोका कोणी दिला, आमच्या पाठीत खंजीर कोणी खोपसला तर तुम्ही खुपसला। 5 वर्ष एक सलग वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री एवढाच माणूस तिथं राहिला। या माणसांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, तर यांना सुद्धा फक्त तुम्ही व्हायचं नाही आणि नंतर शपथा घ्यायच्या, अनाभाका घ्यायच्या। आणि दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभा आयुष्य पक्ष फोडण्यात,
नुसतं पक्ष फोडण्यात नाही, घर फोडण्यात सुद्धा गेलं. मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटतं? अरे आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही, मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं, क्षीरसागरांचं घर फोडलं. महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना. मग आता बारामतीचं घर फुटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे? काहीच वाटून घेऊ नये. आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे, बारामतीमध्ये 100% भाजपच्या मतानं घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे. ते आदल्याच दिवशी कळालं का? तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी करता त्या पक्षाचं 2 दिवसांनी काय होणार हे कळतं. म्हणजे हे वास्तुशांती हरिनाम केशव तुमचा झालेला आहे हे लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं. म्हणून ही रडारडी पडापडी वास्तुशांती हरिनाम केशव झाल्याशिवाय होत नाही. आणि इतके नाटक मतदानाच्या दिवशी तिथले उमेदवार तुतारीचे अजितदादांच्या मातोश्रीला भेटायला आला का? मग इतके दिवस काय झालं? भेटायला पाहिजे होतं, अगोदर भेटायचं, पण मतदानाच्या दिवशी म्हणजे कुठंतरी टर्न झाला पाहिजे. हे सगळं जे म्हणजे पद्धत चाललेली आहे ना, हे फक्त नाटकी नौटंकी. आणि आपल्या इथं सुद्धा मी नम्रपणे सांगतो, कोविडच्या कालावधीत काम केलेला एक कार्यकर्ता, आम्ही जाहिरात केली नाही, परंतु जे फेसबुक व्हॉट्सअप रील्स याच्यावरती जे मतदान चाललंय, असंच जर परसेप्शन होत राहिलं, असेच जर लोक चालले, तर मला वाटतं भविष्यामध्ये काम करणारे माणसं निवडणुकीत उभे राहणार नाही. दमदारपणे काम करणारे विखे फॅमिली आहे, त्यांच्या आजोबापासून आहे, त्यांच्या पंजोबापासून आहे, वडिलांपासून आहे. अहो या जिल्ह्यातली तर मला वाटतं एक सुद्धा मोजणी शिल्लक नाही महसूल मंत्री म्हणून. सगळ्या मोजणी क्लिअर झाल्या, डोके फोडाफोड्या बंद झाल्या महसूल मंत्रीपद यांच्याकडे दिल्यापासून. मग आणखी नेमकं राजकारण्यांनी काय करायचं असतं? दवाखान्याच्या बाबतीत तुमचा नगर जिल्हा तर फायदा घेतोच, पण तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा फायदा घेतो. आम्ही फोन करतो, हॅलो एवढं पेशंट सांभाळून घ्या, मुख्यमंत्री सहायता निधीत घ्या, आणखी कोणत्या योजनेत घ्या, आणि ह्या गरिबाला थोडासा न्याय द्या, असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकार सुद्धा अतिशय चांगले निर्णय घेते, अतिशय चांगले काम करते. दुधाचं अनुदान जे काही लोकांचं ऑनलाईन करायचं राहिलं होतं, मला वाटतं निवडणूक आयोग आणि माननीय राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ज्या शेतकऱ्यांचं ते राहिलं असेल त्या बाबतीमध्ये पुन्हा ऑनलाईन करायची परवानगी दिलेली. ज्या डेऱ्यांनी केलं नसेल ते करावं. आणि आता आचारसंहिता आहे, उपमुख्यमंत्री महोदय, मलाही माहिती आहे की आपल्याला घोषणा करता येणार नाही, परंतु भविष्यामध्ये आता 28 रुपयावरती दुधाचा दर आलाय, 30 रुपयाचा दर जोपर्यंत येईल, ते 10 मार्च ते 30 रुपयाचा दर येईपर्यंत ही मुदतवाढ देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि एक्सपोर्ट बॅन झाले त्या मधल्या कालावधीत मागच्या वेळेस कुणीही मागे एकदा कुणाला कोणी कांदे खाणून मारले होते बघा, त्यावेळेस सुद्धा 1 रुपयाचं अनुदान दिलं होतं. परंतु मागच्या वर्षी गावरान कांदा याच कालावधीत 6 रुपये ते 8 रुपये दर होता. आता एक्सपोर्ट बॅन उठल्याच्या नंतर दर वाढले, परंतु आता सुद्धा 14 ते 16 रुपये कांद्याची आवक त्यावेळेस रेट होता. आणि मार्केटमध्ये मी विचारलं मागच्या वर्षी यावेळेस किती कांदा होता, तर 35,000 गोणी होती, आणि या तारखेला आता 4,000 गोणी आहे. म्हणजे या ठिकाणी एकच देवेंद्रजींना विनंती करतो की साहेब, मागच्या वेळेस आपण 3.5 रुपये अनुदान दिलं या सरकारनी, आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी. एवढं अनुदान कांदा कधी दिलं नव्हतं. आणि शेवटचा 5वा हप्ता 18 ते 22च्या तारखेत पडलाय, सगळ्याच्या अकाउंटवर ते बी जमा झालं. 44,000पर्यंत आधी जमा झालं, आणि 44 ते 69,000पर्यंत
आत्ता जमा झालं. एकच विनंती आहे, जरी आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता आपल्याला घोषणा करता येणार नाही मला माहिती आहे, परंतु ह्या मधल्या कालावधीत 54 रुपयावरती कांदा गेला, परत 20-22 वरती राहिला, पुन्हा 13, 12, 10 वरती आला, तर बेस रेट 15 पकडून त्याच्यामध्ये 10ला 5, 13ला 2 आणि 12 ज्याचा गेला असेल त्याला 2 रुपयाच्या अनुदानाचा विचार ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची विनंती करतो. कारण हे शेतकरी राजा थोडासा नाराज आहे त्या गोष्टीवर, आणि त्यातला जर हे काम केलं तर मला वाटतं शेतकरी राजा सुद्धा नाराज होणार नाही. आणि फेसबुक व्हॉट्सअपवरच्या सगळ्याच बातम्या खऱ्या आहेत असं तुम्ही मानू नका. काल परवा 5/5/2024 ची तारीख टाकून 1.5 का 2 वर्षापूर्वीची 24 तासची बातमी दाखवली जाते. खताच्या 300 रुपये वाढ, 250 रुपये वाढ. आणि मला 2-4 गडे आले, म्हणले खत कसं काय वाढेल निवडणुकीच्या काळात. अरे मी त्याला बोलवलं, म्हणलं वाढलंय. म्हणलं हो. दुकानदाराला फोन लावला, कृषी सेवा केंद्रावाल्याला, त्याला म्हणलं खताच्या दराचं काय झालंय का? तो म्हणला नाही. म्हणलं हे तर बातमी येते. त्यांनी मला सांगितलं ही बातमी जुनी आहे, ही फेक न्यूज आहे. हे आत्ता खताचे दर वाढलेले नाही, 1.5-2 वर्षापूर्वी वाढलेले आहेत. बातम्या आत्ता टाकतेत आणि या वर्षी खताचे दर वाढले नाही, मागच्या वर्षीपेक्षा 100-50 कमी झालेत. आणि खताची परिस्थिती अशी, कंपनीला 10 टन मागितलं तर 12 टन खत पाठवते. युरियाचा थोडा तुटवडा आहे, तो सुद्धा 31 मे पर्यंत क्लिअर होईल अशा प्रकारचं मला माहिती मिळाली. म्हणून फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरच्या बातम्या जर आल्या तर आता 13 तारीख जवळ आलेली, तुम्ही जरा त्या विभागात चेक करून मग मत नोंदवा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि सुजय दादांना एक चांगला माणूस आहे, काम करतोय, त्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी अनुक्रमांक 3 सुजय राधाकृष्ण विखे पाटील आणि चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.